चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. प्रथमेश खूप चांगला खेळ त्याने साकारलाय आणि त्याला जर्सी दिली जात आहेत. प्रथमेश बोलत नाही तो करून दाखवतो त्यामुळे त्याचं अभिनंदन असणार आहे. पुढील मॅच पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आमचे दोन्ही समालोचक मित्र त्या ठिकाणी तयार आहेत. सफाळ्याचे गोड आवाज हार्दिकजी किनी आणि त्यांच्या जोडीने आमचे एक जवळचे मित्र समालोचक मित्र उत्कर्षजी पाटील धनसारचा एक गोड आवाज आपल्यापर्यंत जॉईन आहे. हॅलो चेक. चला विनिंग टीमचे कॅप्टन आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या. सेकंड राऊंडचे ड्रॉ आपण ओपन करणार आहोत. त्यासाठी विनिंग टीमचे जे कॅप्टन आहेत ते आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या. त्याचबरोबर प्रत्येक संघाला सूचना असेल जेव्हा तुमचा सामना सुरू होईल तेव्हा आपला जो 12th मॅन आहे तो आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. जिथपर्यंत तुमचा 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येत नाहीये तिथपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही याची नोंद घ्या. एका बाजूला दिव्यांश इलेव्हन नांदगडीपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन करत असताना आपण पाहतोय अमरदीप जलसार या दोन टीम मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज करण कमी रन देतो. करण पहिल्या षटकामध्ये आज या मॅच मध्ये त्याची इकॉनॉमी एक्झॅक्टली काय असेल याकडे देखील लक्ष वेधित असणार आहे. अक्षय पाटील देखील भरपूर खुश आहेत. सामना जिंकल्यानंतर पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती टाकला होता. शॉर्ट स्कोअर लेगला फिल्डर तरीके येत आहेत. एक रन मिळेल या बॉलवरती आणि सिंगलने सुरुवात होत असताना पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट आजच्या रजनीमध्ये आपण पाहिलंय. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विटी लाईन मध्ये देखील क्रिकेट खेळलं जातं. अनेक मोठमोठ्या स्पर्धा होत असतात. आज चिखलपाडा गावामध्ये क्रिकेटचा हा भव्य दिव्य सोहळा रंगलाय आणि जय मास्टर टीमने केलेली मेहनत त्या मेहनतीचं यश या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. यस, एक बॉलचा खेळ झाला आणि एक बॉलचा खेळ संपल्यानंतर एक रन सध्या गोलंदाजी मार्क वरती करण आणि बॅटिंग टीम मध्ये पराग आणि वैभव ही जोडी पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहता आता चेंडू अगदी जाऊ दिलं आणि शेवटचं काम पंचांकडे सोपवलं. फलंदाज अगदी आपसुकतेने पाहत होते की व्हाईट बॉल मिळेल का. नॉन स्टॉकिंग एंडने देखील नकार दिला. त्यांच्या साथीदाराने डॉट बॉल येतोय. ऑनफिल्ड आपण मैदानामध्ये सोमनाथ यांना आपण पाहतोय आणि सोमनाथने जर का झेल पकडला तर अमर पाटील त्यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तिसरा बॉल हा आता जास्त वेगाने टाकलाय. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये सलगचा हा दुसरा डॉट बॉल वैभवच्या विरोधामध्ये डिलिव्हर करत असा. समोर एक प्राईम फॉर्म मध्ये असलेला बॅटर आणि त्याच्या विरोधामध्ये मागील 2 बॉलमध्ये गोलंदाजी लाजवाब राहिले. निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीने सध्या आता ही गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला संघ जर तपासून पाहिला तर नांदगडी पाडा आणि त्यांच्या विपक्षात अमरदीप जलसार यष्ट्यांच्या मागे कॅप्टन कूल ज्याचं नाव आहे नयन सध्या खूप चांगल्या पद्धतीने शिवनेरी चषकाचे ते शिल्पकार राहिले आणि खऱ्या अर्थानं खूप चांगली स्पर्धा म्हणजे त्यांच्या यष्टीकडे जर आपण पाहिलं तर एकदम स्लिम पीस आणि तेच आपण पाहतायत. अगदी क्रिकेटला जी पोषक फिटनेस असायला हवी ते नयन आम्हाला यष्ट्यांच्या मागण्या बघायला मिळतात. बॉलचा खेळ जर तपासून पाहिला या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ झाला. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन. षटकाच्या पहिल्या बॉलच्या आधी देखील उल्लेख झाला होता. करण कमी रन देतो आणि यातच मागील 4 बॉल मध्ये घडले. हा देखील वेगाने टाकला परंतु तिथे एक कलात्मक फटका होता परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील होत असताना पाहायला मिळालं. 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सने आता धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळते. फटका चांगला होता. वेग जास्त होता. वैभवला चांगलंच माहिती होतं. बॅट्स फक्त स्पर्श केली तरी बॉल आउटफील्डला फॉडत बॉल निघून जाईल परंतु मागच्या बॉलवरती जे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सोमनाथच्या माध्यमातून ग्रेट चांगलं क्रिकेट. सध्या पहिल्या षटकात गोलंदाजी चांगली होते. सन्माननीय अनिलजी किणी सर ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या घरचा सामना चालू असता कारणाने तेही इथे दाखल झालेत या मॅच मध्ये. षटकातील पुढचा बॉल या बॉलला डाऊन द लेग पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत वा व्हाईट बॉल आणि फार वेळानंतर आता स्कोर कार्ड वरती इथे 1 रन ही आणखीन दाखल झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर तपासून पाहिली तर 4. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. कारण एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि आज त्याची जी कारकीर्द मागील 5 बॉल मध्ये राहिलंय. आता हा कमी गतीने टाकला होता. लाईन चांगली नाहीये. सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल
मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर केला जातो. एक्स्ट्रा रन्स आता खर्च होऊ लागल्यात. मागच्या 5 बॉलमध्ये सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु मागच्या 2 बॉलवरती संघर्ष केला जातोय. आपल्या टप्प्याला शोधण्याकरिता तो एक मोठ्या प्रमाणामध्ये परंतु धावा त्यांनी एक्स्ट्रा मध्ये थोड्याशा खर्च केल्या जरूर. इथे देखील फटका केलाय खरा. डीप मधनं यश किणी यांना देखील आपण पाहतायत जे सध्या बॉलला फील्ड करते. प्रयत्न आहेत दुसरीचा आणि वेगानं 2 रन परिपूर्ण. षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपला आणि षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 1 चा खेळ ज्यावेळेला संपतोय त्यावेळेला आमचे गुणलेखक मित्र आम्हाला दर्शवतात की रनसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 8 रन. कुठेही जाऊ नका, बघत राहा जय महाराष्ट्र चिखलपाडा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. नियोजनातला आजची पहिली रात्री आणि पहिल्या रात्रीत सफाळी गट हे सध्या क्रिकेट बघायला मिळतं. यस डीजे कँडी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतो आणि दुसऱ्या षटकामध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती आशिषला आपण पाहतो. यंगस्टरची कमी नाहीये आणि स्पेशली जो बॉलिंग युनिट आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यामध्ये ऑल ओव्हर सर्वच यंगस्टर आहेत आणि ते यंगस्टर आपली किमया साध्य करण्याचा प्रयत्न करतायत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क होते आशिष. पहिलाच बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. मागील काही बॉल्स मध्ये उत्कर्ष सर एक्स्ट्रा रन्सचं प्रमाण भरपूर आहे. तब्बल 4 व्हाईट बॉल आतापर्यंत डिलिव्हर्ड केले गेलेत. अगदी बरोबर आणि त्याच व्हाईट बॉलच्या जोरावरती आता धावसंख्या 9 वरती देखील जाऊन पोहोचली. बॅटनं रन कमी आलेत, वाईडनं रन एक्स्ट्रा आलेत. इथे देखील हा बॉल पंच आता त्या बॉलला स्क्रोल करतात. डॉट बॉल येतोय फार वेळानंतर हा डॉट बॉल, कारण एक्स्ट्राचीच गोलंदाजी थांबत नव्हती. आता योग्य तो टप्पा शोधला, शरीरापासून दूर ठेवलं, थोडेसे फलंदाज सफल झाले. या सगळ्या गोष्टी पाहता पंचांनी दर्शविले की तो चांगला बॉल आहे. डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय डॉट बॉलचं प्रमाण देखील जास्त आहे. मोठे फटके आलेले नाही आहेत. मागच्या 7 बॉल मध्ये स्ट्रगल करते अमरदीप जलसार ब टीम. आता पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन जोडताना पाहायला मिळतील. हा 5वा व्हाईट बॉल आहे. या ऑल ओव्हर 7 बॉल्स मधील डबल डिजिट मध्ये देखील आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 10 या आकड्यावरती 10 रन्स स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. वेग जास्त आहे परंतु त्याचा फायदा या ठिकाणी होत नाहीये कारण व्हाईट बॉलचं जे प्रमाण आहे ते थांबलेलं नाहीये. निश्चित स्वरूपात व्हाईट बॉलचं प्रमाण थांबत नाही. एका बाजूला तुषार किणी, विनायक किणे, एका बाजूला नयन किणे, हे तिन्ही खेळाडू अगदी एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला या संघात पाहायला मिळतात. व्याहीवाला फटका खेळलाय थ्रू द कव्हर्स. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे आपण पाहतात क्षेत्ररक्षण अगदी चांगले केले. संघासाठी बॉलला अंगावरती देखील झेलतात परंतु धावा इथून सेव्ह करतात. हे तुम्ही तुमच्या घरच्या संघासाठी गावाच्या क्रिकेटला खेळत असता त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी समर्पण फार महत्वाचं असतं. आता सध्या तेच बघायला देखील मिळालं. धावसंख्या आकार घेते 2 आणि धावसंख्या 2 ज्यावेळेला आकार घेते त्यावेळेला जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर तपासून पाहिली तर 12 रन, 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाजी चांगली राहिली आणि त्याचबरोबर फिल्डिंग मध्ये देखील जो स्टँडर्ड दाखवला, युनिक क्वालिटी तिथे देखील दिसून आलंय. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. या ओव्हर मधील पुढचा बॉल शॉट ऑफ लेन, त्याच्यावरती स्मॅश केले इनफिल्ड वरून. या बॉलला सरळ थ्रू दी तडम्यान बॉल चाललाय सीमारेषा पार. तडम्यानला बीट करत सीमारेषा पार चौकार. थँक यू डीजे. चला विनिंग टीम्सचे कॅप्टन आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ड्रॉ पण या ठिकाणी ओपन करतोय. चला जे पहिला राऊंड जिंकलेले खेळाडू आहेत त्यांचे कॅप्टन त्यांना विनंती आहे की आपण लाईव्ह लॉट्स इथे परिपूर्ण करत आहोत. ते सामने 4 षटकांचे असतील हेही लक्षात घ्या. आजच्या दिवसात 10 संघांमधला एक संघ क्वालिफाय करायचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील. याही वाला फटका खूप चांगला आता अगदी खोदून काढले या बॉलला. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. जर आपण पाहिलं कव्हरचा जो एरिया आहे, कव्हरचं जे क्षेत्र आहे ते फारच मोठं. नयनने इथे प्रेझेन्स ऑफ माइंड जरूर करण्याचा प्रयत्न केला. अगदी MS धोनी यांची एक वेगळी स्टाईल वापरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला सेफ झोन मध्ये फलंदाज देखील पोहोचले होते आणि स्कोर कार्डला धावांची जर गती तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 रन, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड.
एका बाजूला आपण पाहतायत लॉट्स देखील महत्वाचे आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं हे आजचे लॉट्स इथे परिपूर्ण होतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. इथे शरीरापासून दूर पंचांचे बॉल हात इथे आपण पाहतायत निश्चित स्वरूपात बांधून आहेत. पंचांनी दर्शविलं की याही षटकातला हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या षटकात शेवटचा बॉल आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. सफाई क्रिकेट मधील आता ही दुसरी नाईटची स्पर्धा. एका बाजूला जो संघ खेळतोय मैदानाच्या आत नांदगडी पाडा अर्थात शिवनेरी चषकाचे संपूर्ण शिल्पकार त्या स्पर्धेच्या आतमध्ये जिथे चांगलं आयोजन नियोजन होतं त्यांचं देखील नुकताच ती स्पर्धा झाली आणि तदनंतर त्याच स्पर्धेत अनाऊन्स झालं याही स्पर्धेचं की याही स्पर्धेची एक मोठी चर्चा होईल आणि तदनंतर चिखलपाडाकरांनी दाखवलं करून जय महाराष्ट्र या स्पर्धेचं टायटल आणि त्या संघानं अफलातून मॅनेजमेंट पहिल्याच वर्षात 50,000 इनामी राशी जिंकणारा संघ आणि त्याच स्पर्धेमध्ये अगदी 4 चांद लावलेत. खूप चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट सिस्टमॅटिक ठेवलं. प्रत्येक संघांमध्ये आपण पाहतात प्रत्येक दिवसात 10 संघ खेळतात. आजच्या दिवसामध्ये ज्यामधून एक संघ क्वालिफाय होणार म्हणजेच प्रत्येक दिवसाचा एक संघ हा पुढे न्यायचाच आहे. ज्या अनुषंगाने शेवटच्या दिवशी फार काही लोड राहणार नाही. या सगळ्या गोष्टी पाहता एक चांगलं मॅनेजमेंट घेऊन आलेला हा स्पर्धेचं एक स्वरूप आहे आणि आज या स्पर्धेची पहिली रात्र. आजच्या दिवसातील 5व्या सामन्याला सुरुवात झाली जिथे एका बाजूला संघ आहे जलसारचा अमरदीप जलसार ए आणि त्यांच्या विपक्षात संघ पाहायला मिळतो तो म्हणजेच दिवांश 11 नांदगडी पाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. धर्मेश षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपला. रणसंख्या फलकावरती मंचा हे नाही झाल्यात. 9च्या सरासरीने 18 रन. लॉट्स देखील इथे परिपूर्ण होण्यात. लक्षात घ्या विजय संघ जे कॅप्टन आहेत अक्षय पाटील आपण या आणि बाकी जे कोणी इथे अवेलेबल असतील विजयी संघातील खेळाडू त्यांना देखील विनंती करतो की आपण यायचं आहे. इथे हे लाईव्ह लॉट्स आहेत आणि तदनंतर ते लॉट्स परिपूर्ण झाल्यानंतर त्या सेकंड राऊंडला सुरुवात होईल. ते सामने आहेत 4 षटकांचे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती तयार. एका बाजूला फलंदाज आहेत ते म्हणजेच परागच्या साथीनं वैभव. दोघं देखील थोडेसे त्रस्तच दिसले कारण त्यांच्या विपक्षात डॉट बॉलचं प्रमाण वाढतं राहिलं. गोलंदाजी मार्कवरती दूरवाला एंडनं गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म अराउंड डिस्टन्स. पहिलाच बॉल फटका खेळला. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथून आलेत. यश वेगानं फेकी अतिशय चांगली. खूप चांगल्या पद्धतीचं हे क्षेत्ररक्षण तेवढी ताकदीची फेकी. मिड विकेटला आपण यश किणियाला पाहताय. येणाऱ्या काळात नांदगडी पाड्यातून एक केमिस्ट म्हणून ज्या पदावरती विराजमान होईल आणि तोच यश युवा उभरता सितारा. षटकातील बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच एक धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 19. तिसरं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज डाव्या हाताचा धर्मेश. स्टेप आउट डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन. फलंदाज बाद. विकेटचं पतन. यस डीजे कॅन्डी. असताना जलसार संघ आपल्याला पाहायला मिळते. अमरदीप जलसार ब टीमला आपण पाहतोय. आता नवीन बॅटर प्रदीप मैदानामध्ये दाखल झालेत. प्रदीपचा बॅट्सविंग इतका डेंजरस आहे. बॅटला बॉलला स्पर्श झाल्यानंतर जर का टायमिंग व्यवस्थित असेल तर तो लॉंग डिस्टन्स गाठताना जरूर दिसतो आणि प्रदीप मैदानावरती दाखल झालाय. आता इनॅट नंबर 3 वरती पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट समोर फोर्स केलाय. जो बॅट्सविंगचा उल्लेख आपण केला होता बॅट्सविंग तर डेंजरस होता परंतु ते डिस्टन्स मिळालेला नाहीये. आणखीन एक विकेट. फलंदाज प्रदीप गॉन.
बॉलर ऑन अ हॅट्रिक, सलग 2 बॉलवरती 2 विकेट मैदानावरती घेतलं. धर्मेश मैदानावरती विकेट टेकरचा रोल प्ले करत असताना पाहायला मिळतोय. चला लॉट्स आपण अडगिणी टाकतोय, याची देखील नोंद घ्या. विनिंग टीम मधील सेकंड राऊंड मधील आता लॉट्स आपल्याला पाहायला मिळतील. लक्षात घ्या ज्या विनिंग टीम आहेत आणि त्याचबरोबर मैदानामध्ये जो सामना सुरू आहे दोन्ही टीम्स आपण लक्षात घ्या. आपण 3 बायज मध्ये या ड्रॉ आपण कंप्लीट करतोय, जेणेकरून नेक्स्ट टाइम पाय टाकायला लागणार नाही. या आजचा पॅनल आपण ठिकाणी पूर्ण करतोय, जेणेकरून आपण नेक्स्ट राऊंड साठी त्या ठिकाणी ड्रॉ टाकणार नाही आहोत. हा देखील फिरवला होता बॉल, इथे देखील एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी चान्स बनला होता. 1 रन घेतले या बॉलवरती, एकरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. हॅट्रिक बॉल होता आणि त्याच्यावरती रन आलेली नाहीये. एकंदरीत मैदानामध्ये 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय, अजूनही 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. पूर्णपणे शांत अवस्थेमध्ये हा सामना पाहायला मिळतो. उत्कर्ष सर, निश्चित स्वरूपात, कारण गोलंदाजी करणाऱ्या संघाने आपला दबदबा कायम ठेवला आणि तो गोलंदाजीच्या माध्यमातून अचूक मारे जे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील रिव्हर्स स्विच करायचा होता. लाऊड अपील इंटरेस्टेड आहेत नयन, आणि पंचांनी सांगितलं की व्हाईट बॉल, कुठलाही संपर्क नाही झाला. हा व्हाईट बॉल आहे. आता या व्हाईट बॉलच्या सहाय्याने स्कोर कार्डला रनसंख्या जाऊन पोहोचते 21 बॉलचा खेळ झाला 4 हार्दिकजी. इथे आपण पाहता ते लॉट्स परिपूर्ण झाले आणि हाच फॉर्मॅट संपूर्ण 4 दिवस पुढे देखील चालू राहील. बघा, ज्या वेळेला सेकंड राऊंडचे लॉट्स तयार होतील त्यावेळेला 8चा पॅनल परिपूर्ण केला जाईल, म्हणजेच तिसऱ्या राऊंडसाठी पुन्हा एकदा लॉट्स टाकायची गरज नाही. सगळ्यांनी लक्षात घ्या, जे आता प्रेक्षक लाईव्ह आहेत त्यांना देखील पुढील दिवसासाठी हाच मेसेज असेल. 10 संघ खेळल्यानंतर 5 टीम वर येतील आणि मग सेकंडचे जेव्हा लॉट्स टाकतील तेव्हा 8चं पॅनल ते परिपूर्ण देखील केलं जाणार आहे. कॅमेरा ऑन स्टेज, सध्या ते आपण लॉट्स परिपूर्ण करतो आहेत. शेवटचा बॉल या ओव्हर मधील आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल हा देखील रायटी बॅटरसाठी लेग ब्रेक टाकला होता आणि चांगल्या पद्धतीने बॉल फिरलाय. तर आपण मुख्य मंचाच्या दिशेने जातो. ड्रॉ तरीके ओपन केल्या जातील. 8 टीमचं ते पॅनल आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये 3 बायज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हा पॅटर्न संपूर्ण 4 दिवस त्या ठिकाणी आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. तीन ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात फलकावरती 21-21 वरती ही टोटल आपण पाहतोय. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. येणाऱ्या 2 ओव्हर्स मध्ये देखील चांगले रन्स बनवू शकतात. तो माइंडसेट इथे शार्प ठेवावा लागणार आहे. खचलेला आत्मविश्वास तो जागा करावा लागणार आहे मैदानामध्ये. एका बाजूला बॅटर प्रफुल्ल आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला वैभव आहे. ओपनिंग साठी आल्यानंतर वैभव मागील 8 बॉल मध्ये संघर्ष करताना दिसलाय. वैभवच्या बॅटमधून आतापर्यंत तरी फक्त 5 रन्स 8 बॉल मध्ये आल्यात आणि स्पेशली जेव्हा स्पिनर बॉलिंग ट्रॅकवरती आला तेव्हा पूर्णपणे वैभवचा कॉन्फिडन्स लो झाला होता. धर्मेशचं कौतुक करावं लागणार आहे, ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली. एकही मोठा फटका खेळू दिला नाही, फक्त 3 रन्स खर्च केला. 2 विकेट्स देखील त्याने घेतले मैदानामध्ये. आता या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्क होती टीमचा एक हुकमी एक अर्थातच करण गोलंदाजी मार्क होती दखल झालाय ओव्हर नंबर 4 मध्ये. आणि तिचा स्पिल देखील करणचा अतिशय सुंदर राहिला होता, कारण त्यामध्ये फक्त 8 रन्स आल्या होता. आणि आता आपण करणला बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. पहिलाच बॉल यष्टांचा वेट, क्लीन बोल्ड. बॅटर प्रफुल्ल बॅक टू द डगआउट, गॉन. ओमसाई विराथन आणि विपक्षात विठ्ठलवाडी हा संघ आपल्याला खेळताना बघायला मिळेल आणि तो सामना असेल 4 षटकांचा. आणि या विनर आहे का? यस, ज्यावेळेला इनिंग ब्रेक होईल त्यावेळेला आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. लक्षात घ्या, विठ्ठलवाडी आणि विपक्षात ओमसाई विराथन आणि 12वा खेळाडू कंपल्सरी राहील तुमचा. बघा आता इथे हे जे लॉट्स आपल्याला पाहायला मिळतात, चिखलपाडाला बाय मिळाली,
मॅच लागली ओमसाई विराथन आणि विपक्षात दीपेश 11 विठ्ठलवाडी आणि विजयी संघ बाय आणि चाफेवाडी संघाला देखील बाय. म्हणजेच आता इथून खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता हे जे लॉट्स आहेत ते तुमच्या समोर. ओमसाई विराथन विपक्षात दीपेश 11 विठ्ठलवाडी. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी तुम्ही येतील आणि तदनंतर त्या मॅचचा टॉस देखील होईल. सामना 4 षटकांचा आहे हेही लक्षात घ्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार, ज्यानं खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु तिथून आपण पाहतायत चांगला दर्जा दाखवतात, गोलंदाजीचा चांगला दर्जा दाखवतात, क्षेत्ररक्षणाचा. आता इथे देखील नयन थोडेसे लेट झाले आणि फलंदाज इथून सेफ झोन मध्ये 2 रन पळून परिपूर्ण करतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 23 रन्स. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. 23 स्कोरकार्ड वरती अनिल पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिटनेसला दाद द्यावी लागणार आहे आणि ही फिटनेस इतक्या सहजासहजी बनत नाही. त्यासाठी स्ट्रेचिंग त्याचबरोबर जिम दोन्ही गोष्टी अनिल पाटील करत असतात. फिक्स शॉट, आता देखील बॉल हवेमध्ये सेफ झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. 2 रन्सचा कॉल आहे आणि इथे देखील 2 रन्स मिळून जातील. चित्त्याच्या चपलाईनं धावत असताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभवचा जर विचार केला तर त्या देखील फलंदाजीची फिटनेस चांगली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला एज जर आपण पाहिली तर 40+ तरी देखील ज्या पद्धतीनं अनिल पाटील मैदानामध्ये रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून रनिंग करतायत, जणू काय 30 ते 35 मध्ये त्यांचं वय आहे. ग्रेट ग्रेट फिटनेस त्यांची आपल्याला पाहायला मिळते. धावा झालं फलकावरती 25. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. यावर मधील चौथा बॉल हा जास्त वेगाने टाकला होता. वेगाने टाकल्यावरती आता फटका देखील बसतोय मैदानामध्ये करणला, कारण आतापर्यंत 3 वेळा असं घडलंय जेव्हा करण वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक्स्ट्रा बॉल्स त्या ठिकाणी डिलिव्हर्ड होत आहेत आणि उत्कर्ष सर आता देखील तेच होताना पाहायला मिळालं. एक्स्ट्रा मध्ये हार्दिक जी धावा फारच आल्या या इनिंग मध्ये, त्याही धावा तेवढ्याच आता फायदेशीर ठेवता नाही आल्या बॅटिंग टीमला, कारण व्हाईट बॉलची साथ तुम्हाला होती. तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 1-1, 2-2 मोठे हिट. प्रत्येक बॉलवरती षटकार मी नाही म्हणणार, परंतु 1 षटकार 1 चौकार, एक 10-11, 10-11 ची सरासरी जर तुम्ही राखत आला असतात तर 5 षटकांमध्ये धावा 160च्या जवळ पोहोचल्या असत्या. आता सध्या ते चित्र नाही दिसत आहे, कारण बॉलचा खेळ झालाय 4 आणि 4 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला रणसंख्या फलकावरती 27 ला आहे. कमी रन्स झालेत. आता या बॉलवरती जास्त ताकद त्या ठिकाणी लावली आणि तदनंतर बॉलला सरळ पाठवलाय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला. चांगला स्ट्रोक, ऍडजस्टमेंट चांगली केली आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला चौकार. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं, बरोबर बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला हा स्ट्रोक त्या ठिकाणी परावर्तित केला. बॉल स्क्वेअर लेगला निघून गेला. 31 रन स्कोरकार्ड होती. शेवटचा बॉल समोर फोर्स करण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जातोय डीप मध्ये, शतक त्या ठिकाणी येत आहेत. फेकी चांगली झाले आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं होताना पाहायला मिळालं. त्याचमुळे या बॉलवरती 1च रन मिळाले. आता 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा झाल्यात फलकावरती 32. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. उत्कर्ष सर, आजच्या रात्रीमध्ये जर आपण मागील सामन्यांचा इतिहास पाहिला तर रन चेज होत आहेत, म्हणजे येणाऱ्या 6 बॉलमध्ये कमीत कमी तुम्हाला 20 रन तरी इथून टार्गेट करावं लागणार आहेत. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की येणारे जे 6 बॉल मध्ये 20 आले तर लढण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळेल. इथून 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलच्या कहाणी काय होईल हे तर आपण जरूर सांगणार. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा जय महाराष्ट्र चिखलपडा चषक 2026 हे नेत्रदीपक आयोजन यस डी कँडी. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्क वरती सध्या दाखल झालेत गोलंदाज. षटक क्रमांक 5 साहिल आणि ते साहिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचकडे. आतापर्यंत या षटकामध्ये या मॅच मध्ये धावा हव्या तेवढ्या नाही आल्या,
परंतु त्या धावा आता इथून शोधाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. साहिलचं षटक आणि उर्वरित 6 बॉल. जो उल्लेख आपण हार्दिकजी केला ना की 20 रनचा, त्या जर 20 धावा आल्या मजा येईल मॅच मध्ये. हो नक्कीच. आणि आता स्पिनरला त्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय, कारण यादी देखील स्पिनरच्या विरोधामध्ये संघर्ष सुरू होता वैभवचा. पहिलाच बॉल स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. सुरुवात चांगली झाली या स्लॉग ओव्हरची. टॉप बॉलने सुरुवात होत असताना आपण पाहतोय मालवण ग्रुप तरीके आपण पाहतोय दिल्ली दरबार मोठ्या प्रमाणामध्ये एन्जॉय करतायत. हार्दिक भोईर असतील, त्याचबरोबर सागर भोईर यांना आपण पाहतोय, अंकुश भोईर यांना आपण पाहतोय, दीपेश म्हात्रे, राहुल गरत यांना आपण पाहतोय, राहुल पाटील यांना आपण पाहतोय. एन्जॉय करतायत मालवण ग्रुप. आपलं देखील स्वागत असेल. पहिल्या बॉलचं क्लिअर झालंय. दुसरा बॉल आता समोर एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट सिलेक्शन त्या ठिकाणी फ्लॉप ठरेल. आणि आता वैभवची विकेट देखील गेलाय. मैदानाच्या बाहेर विकेट जात असताना गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रीधर. सध्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जे 20 रनची टोटल केली होती त्याच्यामधील तर 4 बॉल आता बाकी आहेत. 2 बॉल असेच गेलेत जिथे 1 बॉल डॉट आणि त्यानंतरचा विकेट. आता या 4 बॉल मध्ये किमान 12 ते 10 जर आल्या तरी देखील एक सन्मानजनक स्कोर कार्डाकडे तुम्ही पुढे याल, यामध्ये ती मात्र शंका नाही. एका बाजूला नांदगडी पाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय ज्यानं गोलंदाजी अचूक केली. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी आम्ही का स्वीकारतोय तर गोलंदाजी ही आमची खऱ्या अर्थानं स्ट्रेंथ आहे, ताकद आहे. आमचे गोलंदाज अचूक आहेत आणि या प्रतिस्पर्धी फलंदाजांवरती ते हावी ठरू शकतात आणि तो योग्य निर्णय त्यांनी घेतला. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉल, परंतु गती कमी असणारा चेंडू. बॉल चालल्यात शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात आणि तदनंतर जर तपासून पाहिलं तर आता 1 रन इथून फार वेळानंतर पुढे सरकली. रनसंख्या जाऊन पोहोचते 33. स्ट्रॉंग ओव्हर मध्ये 20 रन्स आपण टार्गेट केला होता, परंतु मागील 3 बॉल मध्ये तसं काही घडलेलं नाहीये, जेणेकरून येणाऱ्या 3 बॉल मध्ये तो माइलस्टोन कंप्लीट होईल. आता येणाऱ्या 3 बॉल मध्ये स्ट्रायकिंग वरती जर आपण पाहिलं तर अनिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी जबाबदारी असणार आहे. आता हा बॉल स्लॅश केला इनफिल्ड वरून. पॉइंटला शतोषक आहेत, त्यांना बीट करेल का बॉल, तर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फिल्डिंगचा स्टँडर्ड तो मात्र दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि डेडिकेशन लेवल जे फिल्डिंग मध्ये 99% देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. ग्रेट फिल्डिंग. खूप चांगले क्षेत्ररक्षण. नांदगडी पाडाचं मी कौतुक यासाठीच करीन की ज्यांनी जरी दावा होत नव्हत्या तिथे थोडेही लेझी राहिले नाही. त्यांनी मेहनत शेवटपर्यंत केली आणि आता देखील तेच करतायत. एका बाजूला नयनच्या कॅप्टनशिप खाली संपूर्ण खेळाडू एफर्ट्स लावतात आपल्या संघासाठी, आपल्या घरच्या संघासाठी. आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर आतापर्यंत स्कोर काढल्या रनसंख्या 35. बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. आता इथून 2 बॉल मध्ये 1 मोठा फटका डगआउट मध्ये जरूर अपेक्षित आहे आणि तो अपेक्षित असणं गरजेचंच आहे. कारण 5 षटकांच्या मॅच मध्ये जर तुम्ही कमी टोटल ठेवली तर एका बाजूला तुषार किणी सारखा फलंदाज त्याच्याकडे खूप चांगले फटके आहेत आणि त्यानंतर तुम्ही त्यांना शांत ठेवू नाही शकत मग जर ते मुख्य खेळपट्टीवरती सेट झाले. अदरवाईज तुम्हाला पहिल्या षटकापासून विकेट शोधावे लागतील. या बॉलला नशिबानं 7 इथून सोडली. सगळं काही सुरळीत चाललं होतं त्यावेळेला हा चुकीचा चेंडू नो बॉल आला. पंचांनी 1 हात कमरेवरती घेऊनच ठेवलाय. म्हणजे जा पुढचा बॉल नो बॉल आहे. आता नो बॉल नंतर फ्री हिटचा बॉल देखील बघायला मिळेल. नो +1 म्हणजेच हार्दिकजी हा 3 रन इथून परिपूर्ण देखील झाल्या. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 रन्स 38 धावा. पुढचा बॉल शकतो हे साहिलने दाखवून दिलंय. 1 रन मिळेल या बॉलवरती. आता शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम बॉल असेल 39 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा सामना देखील तितकाच महत्वाचा असेल. ती देखील बॅटल अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. या बॉल नंतर टॉस त्याचा केला जाईल. शेवटचा अंतिम बॉल घेऊन गोलंदाजी मार्क होती साहिल. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली. ऑफ्टन वरती शफल होऊन लेग ब्रेक टाकला होता आणि या लेग ब्रेकचं उत्तर
मैदानामध्ये फलंदाजाकडे नव्हतं. एंड ऑफ दी फर्स्ट इनिंग पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला. 39 स्कोर कडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 40 धावांचं लक्ष समोर सेट केले गेले. बॅटिंग कार्डचा जर आपण विचार केला तर बॅटिंग कार्डवरती आपण एक नजर टाकली तर कुठल्याही फलंदाजाने इथे प्रभावित केलेलं नाहीये. लास्ट स्टेजला त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनिल यांनी चांगली बॅटिंग केली. जरा टॉसच्या दिशेने आपण जातोय. सुमित पाटील सरांच्या शुभाचे टॉस त्या ठिकाणी केला जाईल आणि आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ धनसार अतिशय कमी वयामध्ये भरपूर मोठी प्रगती त्यांनी केली. उत्कर्ष पाटील सर, ओट यू. या टॉस साठी या दोन कॅप्टन, एका बाजूला ओम साई विराथन आणि त्यानंतर दीपेश 11 विठ्ठलवाडी. बोथ कॅप्टन कम टू द टॉस. या त्वरित टॉस साठी या फार वेळ न घेता, कारण इनिंग्स ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस असतील. 4 षटकांचा तो मॅच आहे आणि दोन कॅप्टन तुम्हाला विनंती करतो की आपण या टॉस साठी शुभम पाटील सरांच्या शुभ हस्ते या मॅचचा कॉइन स्पिन. सुमित पाटील सर ते इथे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा कॉइन देखील स्पिन होईल. हा चॉईस देऊया आपण. एका बाजूला चिखलपाडा 2026, एका बाजूला जय महाराष्ट्र. या दोन्ही कॅप्टन या. विठ्ठलवाडी संघ प्लीज या कॅप्टन या. वैभव आमचा आवाज दीपेश राऊत तुम्हाला विनंती करीन की आपण या मॅचच्या टॉस साठी यायचं आहे, कारण सेकंड इनिंगला देखील सुरुवात होणार आहे आणि सेकंड इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी या मॅचचा टॉस तो तेवढाच महत्वाचा आहे. हॅलो, विठ्ठलवाडी संघ जर असतील तर आपण या. तुम्ही आल्यानंतर शॉर्ट मध्ये आता तो टॉस होईल, कारण सेकंड इनिंगला सुरुवात होते. ज्या वेळेला सुरुवात होईल त्यावेळेला पुन्हा एकदा आमचे दोन दिग्गज समालोचक जोडले जातील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एका बाजूला नितीन पाटील सर, त्यांच्या साथीने धनंजय पाटील सर. ऐकूया त्यांचा गोड आवाज. धन्यवाद. चला या वेलकम बॅक. पुण्यातील सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषक 2020 आपण पाहतायत. टार्गेट मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं 40 धावेंचं 4-0. टीम दिव्यांश 11 नांदगडी पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट अमरदीप जलसार बी यांच्यामध्ये सध्या ही मॅच आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही बॅटर सध्या मैदानाच्या दिशेने मात्र मार्गस्थ असताना आपण पाहू शकतात. या आपण डीजे कॅन्डीकडे जाऊयात, एक संगीत घेऊया आणि त्याच्यानंतर या मॅचच्या दिशेने येऊयात. हॅलो, वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच लावतोय सुरुवात. 30 बॉल मध्ये 40चं लक्ष समोर ठेवलं गेलंय आणि दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. धर्मेश आणि तुषार. मार्कवर अनिल पाटील
जे 40+ खेळाडू आपण पाहत आहेत गोलंदाजी मार्क पण सज्ज होत आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. पहिला बॉल लेफ्ट हँड फलंदाज धर्मेश फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. इनफिल्डच्या वरून लॉंग ऑन तिथे क्लिअर होईल का? चांगलं क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळालंय आणि या 2 धाबांशी श्रीगणेशा होतोय. दिव्यांश 11 नंदगडी संघ आपण पाहतायत. 30 बॉल मध्ये 40 समोर लक्ष ठेवलं गेलंय. 2 धावा धाव फलकावर. फुल टॉस बॉल होता. अगदी समोरच्या दिशेने फोर्स केला होता आणि या बॉलवर 2 धावांची मोहर उमटवलाय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी थोडस शफल झाले होते. डॉट बॉल पाहायला मिळालाय. निर्धावच्या स्वरूपात 2 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 2. सुरुवात दिव्यांश 11 नांदगडीपाडा संघ आपल्याला मैदानाच्या मध्ये पहिल्या 2 धावेनं करताना पाहायला मिळाला. त्याच्यानंतर डॉट. ओ यावेळेचा बॉल पडल्यानंतर मात्र खूपच बाहेर निघाला. पंचाने मात्र दर्शवलं व्हाईट बॉल. अनिलजी पाटील यांचा जसं आपण उल्लेख केला की एक लिजन खेळाडू 40+ खेळाडू ज्यांच्याकडे असताना ती गोलंदाजी ती ऍक्शन आता थोडं लाईन खराब आहेत. अशी लेन टाकाल तर मैदानाच्या मध्ये ती पनिशमेंट तुम्हाला मिळणार आणि बॅटर त्याला मैदानाच्या बाहेरच पाठवणार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. थँक्यू. या 4 धाबांशी अगदी स्कोर कार्ड 6 अंकावर. 7 अंकावर आपण पाहतात. एक वाईट बॉल आला होता. इथून चांगलं कमबॅक केलंय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. धावफलक 7 या अंकावर. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. आमच्या सुमेध भाग्येश जोडले जात आहेत. 4 बॉलची समाप्ती आलाय. 2 बॉल महत्वाचे असणार आहेत. पहिल्या 4 बॉलवरती धावा 7. भरपूर जण सध्या एन्जॉय करतायत ही संपूर्ण स्पर्धा पाहतायत. जय महाराष्ट्र चिखलपाड्याची स्पर्धा आणि ती देखील नाईट सेशन मध्ये. ओ यावेळेचा बॉल चांगला बॉल. अगदी बॉलवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. म्हणून म्हटलं की बाबा एक्सपिरियन्स कॅम्पेनर अनिल आहे. अनेक वर्ष क्रिकेट खेळण्याचा एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे. तो सध्या मैदानाच्या मध्ये धर्मेशला थांबवतोय. धावा धावफलकावरती 7. बॉल फेकून झाल्यात 5. जरी एक चौकार आला ना तरी देखील मी म्हणेन की चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली अनिल यांची. कधी कौतुक करावं लागेल. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 7. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत. अंतिम बॉल. यावेळेस आखूड डब्बाचा चेंडू आणि त्यावर मात्र खरपूस समाचार घेतलाय. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. जय महाराष्ट्र चषक षटकार 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावा धावफलकावरती 13. टीम दिव्यांश 11 नांदगडी पाडा या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमरदीप जलसार बी या संघाच्या अगेन्स्ट. सुरुवातीला अमरदीप जलसार संघानं बॅटिंग केली. तिथे धावा मात्र तितक्या उभारू शकले नाहीत. वैभव भोईर 10 धावा एकट्या त्या खेळाडूंना बनवलं तर परागनं 9 केल्या. प्रदीप 0वरती बाद. प्रफुल्ल 1. अनिलनं शेवटी 10 बनवल्यात आणि श्रीधरनं 1 रन बनवली. त्याच्या मोबदल्यामध्ये 39ला 4. 5 ओव्हरमध्ये ही टीम अमरदीप जलसारची आपल्याला कंडिशन पाहायला मिळाली आणि तिथून मात्र गोलंदाजी करत असताना आता पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 13. धावतोय तर किरणजी कारबडी साहेब यांच्या मध्ये मात्र 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल त्या बॅटरसाठी. 14 धावा फलकावर आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. पुढचा बॉल. वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल अगदी वेगावर स्वार झालाय. गोलंदाज आपण पाहतात. गोलंदाज मार्कवर पराग. डॉट बॉल आलाय. तुमच्याकडे वेग असून चालत नाही. तुम्हाला ते मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीने तुम्ही कुठे डिलिव्हर करता हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे वेग तर तुमच्याकडे आहे नो डाऊट. पण तुमची लाईन तुमची लेन तुम्ही समोरच्याला कुठे थांबवू शकतायत. थोडा लोवर फुलटस बॉल. अगदी बॅट्समॅननं काय केलं फक्त दिशा दिली या बॉलला. पॉइंटच्या बाजूने काढे या बॉलला आणि चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. विनंती असेल आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल या मॅचचा. नेक्स्ट मॅच ओमसाई विराथन आणि दीपेश 11 विठ्ठलवाडी या 2 संघामध्ये ही लढत असेल. अगदी चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु एक धाव कंप्लीट केली गेलाय. एक सिंगल आलं. सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात 19. 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 20 बॉल.
फलकावरती 19 बॉल मध्ये 17 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल असेल परागचा. वेगवान बॉल जितक्या वेगानं हाताळला तितक्याच वेगानं मात्र या बॉलला पाठवलाय समोरच्या दिशेने. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागताला स्टंट अँड डिलिव्हर षटकार. दिशेने कसा कळलाय, स्ट्रोक कशा पद्धतीने कळलाय, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बरोबर आमचा कॅमेराचा अगदी अँगल किंवा आमचा कॅमेरा बरोबर होता त्याच्या दिशेने हा बॉल गेला होता. षटकार आलाय. 6 धावेने धावा फलकावरती 29-29. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती प्रफुल्ल येत आहेत. 18 बॉल मध्ये 11 धावेचं लक्ष. हे माझं समीकरण. दिव्यांश 11 नांदगडी पाडा वर्सेस समरदीप जलसर बी. चला ओमसाई विराटन आपला डिसिजन पोहोचवा आमच्यापर्यंत. नेक्स्ट मॅच अनिकेत डिसिजन काय असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. नेक्स्ट मॅच 4 षटकांचा असेल. नेक्स्ट मॅच पासून विनंती असेल 12 मॅन बंधनकारक असेल, अन्यथा 3 धाब्यांचे पॅनलाइज तुम्हाला व्हावं लागेल. डॉट बॉल पाहायला मला धावच्या स्वरूपात चेंडू आपण पाहतायत. अगदी त्रिशिका लेव्हलचे प्रोप्रायटर किरणजी कारभारी साहेबांच्या माध्यमातून लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. 300 रुपयाचा कॅश प्राइज असेल. दिव्यांश नांदगडी संघासाठी पारितोषिक लावलं गेलंय. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक. इथून धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. पहिला विकेट धावबादच्या स्वरूपात तुषार केनी. बॅक टू द डगआउट. गॉन. विराटन संघाने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आमंत्रित केले गेले विठ्ठलवाडी या संघाला प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी. नयन किनी मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्कोर कार्ड धावात 29. 11 धावा जुनी विजयापासून दूर आहेत. नयन किनी पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होतोय. आल्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी चाललाय. टाटा बाय बाय करत निघून जाईल अगदी आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरिता षटकार. षटकार ठोठावला गेलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 35. 35 या अंकावर 5 धावा दूर आहे. नयन किनी जसे मैदानावरती आले तसाच बॉल मात्र हवाई सफर. याही खेळाडूची स्ट्रेंथ आहे मोठे फटके मारणे आणि त्यांना दाखवून दिलाय. आणखीन एक वेळा खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला. आता मात्र कुठलीही चुकी होणार नाही. नयनने एक षटकार मारला आणि त्याच्यानंतर तो मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय. दुसरी विकेट टीम दिव्यांश 11 नांदगडी पाड्याची. यश किणी नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5 धावा जुनी दूर आहे. अनिल किणी यांच्या सुपुत्र आपण पाहत आहेत. यश किणी धावफलका धावात 35. 2 धक्के लागल्यात. अजूनही 5 ची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 3 चा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. दिव्यांश 11 अगदी या मॅच मध्ये दबदबा राहिला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी करताना चांगली चुनूक पाहायला मिळाली. पुढचा बॉल बॅकफुटवर जाऊन स्मॅश करण्याचा प्रयत्न. इथून चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय.
येणारे 13 बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. रन करायचे 5. दिव्यांश 11 नांदगडीपाडा या टीमला. अमरदीप जलसारच्या अगेन्स्ट जलसारने सुरुवातीला रन तितक्या बनवल्या नाहीत. 39ला 4 ही त्यांची कंडिशन होती. 2.5 षटक्यापर्यंत 35ला 2 ही आतापर्यंत दिव्यांश 11 नांदगडीपाड्याची कंडिशन. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. स्कोर इज इक्वल. पुढच्या षटकाची वाट पाहावी लागेल कारण येणारे बॉल असतील 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत. त्या मात्र 1. एक धावांची आवश्यकता. येणारे 12 बॉल. प्रदीप भोईर गोलंदाज मार्क वर सज्ज होतोय. लेफ्ट हँड फलंदाज धर्मेशने चांगली बॅटिंग केलंय. हलक्याने इथून विजयावर शिक्कामोर्तब केला जातोय. दिव्यांश 11 नांदगडी टीम अभिनंदन. अँड हार्ड लग असेल अमरदीप बी संघ. चला नेक्स्ट मॅच लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. ओम साई विराटन संघ टॉस जिंकल्या. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दीपेश 11 विठ्ठलवाडी प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळेल. या मॅच समरी पाहूया. त्या मॅच